अध्यक्ष श्रीमान केंद्र प्रमुख गंगावणे सर, तसेच उपस्थित सर्व शाळेचे मुख्याध्यापक, आजच्या शिक्षण परिषदेमध्ये माझा जो विषय आहे त्या विषयाबद्दल सुरुवातीला मी तुम्हाला त्या जी आरची माहिती तर देणारच आहे, पण तत्पूर्वी मी त्याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगते. आजकाल आज प्रत्येकाला वाटतं की आपण काय केलं पाहिजे, बेटी बचाव बेटी पढाव. प्रत्येक जण नारा देतो की बेटी बचाव बेटी पढाव, पण खरंच पाहिलं तर कामाच्या ठिकाणी आपली मुलगी, आपली बहीण, आपली पत्नी सुरक्षित आहे का याचा विचार कोणी करतं का? प्रत्येकाला काय वाटतं की आज भारत विकसनशील आहे, भारत विकसित नाही, भारतामध्ये इतर देशासारखा भारत विकसित झालेला नाही हाही विचार करतात. परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं की प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक कार्यालयामध्ये जिथं महिला कार्यरत आहेत अशा ठिकाणी जवळपास 35 ते 40% या महिलाच असतात. आणि आपल्या सर्वांना वाटतं की आपल्या मुलीला, पत्नीला, बहिणीला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, पण या कामाच्या ठिकाणी सुद्धा महिलांना समानतेची वागणूक मिळत नाही. याचंच एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते की राजस्थान राज्य आपल्या भारतातलं, आपण राजस्थान फक्त पर्यटनाच्या दृष्टीने पाहतो, पण राजस्थानमध्ये जर पाहिलं तर जी आपण प्रत्येक शनिवारी बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा घेतो, ही प्रतिज्ञा घेत असताना आपण कधी विचार केला का भारतामध्ये ज्या ठिकाणी सर्वात जास्त बालविवाह होतात, तर बालविवाह होणारं सर्वात जास्त प्रमाण असलेलं राज्य जे आहे ते राजस्थान आहे. या राजस्थानमध्ये अगदी मुलगी जन्माला आली की तिला कुंकू लावतात. अगदी मुलगी जन्माला आली की तिला कुंकू लावतात, म्हणजेच त्या मुलीचा कुठंतरी बालविवाह निश्चित झालेला असतो, ठरवलेला असतो. असंच मग एक वेळेस काय झालं की त्याच गावातील, राजस्थानमधील जे जुन्या रूढी परंपरेला धरून असलेलं जे गाव होतं, तर त्या गावातील एक सामाजिक कार्यकर्ती महिला होती, भौरी देवी नावाची महिला. खाली बटन बघ, हे बंद चालू ठीक आहे, राहू दे. भौरी देवी नावाची महिला होती आणि ही महिला सामाजिक कार्यकर्ती होती. तिचं काम काय करायची ती की जे बालविवाह होत आहेत राज्यामध्ये, तर या बालविवाहासाठी ती लोकांचं थोडंसं लोकांमध्ये त्यांच्या जागरूकता निर्माण करायची. आणि हे करता करता एके दिवशी काय झालं, एका ठिकाणी 1 वर्षाच्याच मुलीचा बालविवाह चालू होता आणि हा बालविवाह थांबवण्यासाठी भौरी देवी या महिलेने त्या कुटुंबालाही समजून सांगितलं, परंतु कुटुंब जुन्या रूढी परंपरेला मानणार असल्यामुळे त्या कुटुंबाने काही त्या महिलेकडे लक्ष दिलं नाही. मग तिने तिथं न थांबता तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्या तक्रारीच्या विरोधात कारवाई केली असता त्या कुटुंबातील 5 पुरुषांनी जे भौरी देवीच्या पतीला एवढी अमानुषपणे मारहाण केली आणि शिवाय तिथंच न थांबता तिच्यावर देखील अमानुषपणे अत्याचारही केले त्या भौरी देवीवर. आणि मग त्यावेळेस तिने 4 भिंतीच्या आत राहायचं होतं का दडून, असं न करता तिने स्वतःही त्या विरोधात तिने आवाज उठवला, तिने तिची तक्रार दाखल केली हे नंतर जे अत्याचार झाले त्याबद्दल. आणि त्यावेळेस मग राजस्थानमध्येच विशाखा नावाची महिलांसाठी कार्य करणारी एक संस्था होती. या संस्थेने